नमस्कार मंडळी, मी निखिल चव्हाण. आपलं भटकन गँग यूट्यूब चॅनल आहे आणि जांबुद्रुकवरून मी भारतात नव्हे तर जगात जी वेबसिरीज पोचली आहे टॉपवर, त्या वेबसिरीजमधील लोकांना म्हणून आपण भेटावं, स्वतः बघावं शूटिंग कशी करतायत काय, त्यासाठी आलेलो. म्हणलं लांबनं आपण गर्दीनं लांबनं कुठेतरी बघूया, थोडंसं शिकूया जाऊया. पण इथं आल्यानंतर अनुभव फार वेगळा आला. तेव्हा एकदम कुटुंबातला सदस्य असल्यागत मला यांनी सर्वांनी त्यांच्या घरी बोलवलं आणि त्याच सगळ्यांची भेट झाली. त्यानंतर आपले विष्णू भारती सर भेटले. मग त्यांना थोडं म्हणलं त्यांच्याकडून शिकावं, यासाठी आता मी त्यांना थोडंसं प्रश्न विचारलो आणि माहिती देतो. तर सर नमस्ते. नमस्कार साहेब. तर सर मला काय विचारायचं तुम्हाला, विचारा. मी आता नवीन यूट्यूब चॅनल चालू केला आहे आणि त्याच्यामध्ये बोलणं लय महत्वाचं आहे, नाही का? बरोबर. निवेदन करणं महत्वाचं. तर प्रभावीपणे बोललं पाहिजे, माणसाच्या मनापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. बरोबर. तर त्यासाठी कसं असावं ते बोलणं? जेव्हा जो व्यक्ती निवेदक आहे, निवेदकाचा आवाज हे मुख्य भांडवल आहे. आवाज तुमचा हा प्रभावी असला पाहिजे की ऐकणाऱ्याच्या मनावर प्रभाव निर्माण झाला पाहिजे. त्याचं ऐकणाऱ्याचं अवधान खेचण्याचं, लक्ष खेचण्याचं सामर्थ्य तुमच्या आवाजामध्ये पाहिजे. आवाज हा भारदारा असावा. नंतर तुम्ही जे निवेदन करत आहात त्या स्पष्ट शब्दोच्चार पाहिजे, म्हणजे समोरच्याला ते समजेल. आणि निवेदन करताना जे भाषामध्ये सांकेतिक चिन्ह आहेत, पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अवतरण चिन्ह, याचा सुद्धा उपयोग तुमच्या निवेदनामध्ये आला पाहिजे. बोलताना जर त्या सांकेतिक चिन्हाचा जर उपयोग तुमच्या डायलॉगमध्ये किंवा बोलताना त्या संवादामध्ये वाक्यामध्ये नाही करता आला तर तुमचं चांगलं जे वाक्य ते संमिश्र बनून जातं आणि त्याचा अर्थ हा प्रेक्षकांना कळत नाही. त्यामुळे प्रेक्षक हे संभ्रम निर्माण होतो त्यांना कळायला काय म्हणतात हे लक्षात येत नाही त्यांच्या. त्यामुळे सांकेतिक चिन्हानुसारच तुम्ही ते वाक्याचे म्हणजे संवादाचे डायलॉगचे ठीक करायचे. शब्द हे तुमचे स्पष्ट पाहिजे, स्पष्ट शब्दोच्चार पाहिजे. नंतर मग तुमची बोलण्याची गती फास्ट नसू नये आणि कमी बी नसू नये. बोलताना बोलणाऱ्याला कळायला पाहिजे आपण काय बोलतो, तरच ऐकणाऱ्याला कळेल की बोलणारा काय बोलतो. बोलताना तुम्ही मनातून बोला, लक्षपूर्वक बोला, एकाग्रतेने बोला, म्हणजे ऐकणारे सुद्धा तुमचे एकाग्रतेने ऐकतील आणि त्यांच्या ते लक्षात येईल. परत तुमचं ते बोलणं त्यांना ऐकावंसं असं वाटेल. अशा प्रकारची तुमची बोलण्याची गती पाहिजे. गती फास्ट नसू नये, गती कमी बी नसू नये. बोलण्याची गती वाढावी म्हणून वाढायची नाही आणि कमी करावी म्हणून करायची नाही. बोलण्याची गती त्या वाक्याच्या अर्थानुसार वाढते किंवा कमी होते. तसंच त्या वाक्यातील त्या संवादामधील चढ उतार सुद्धा असतो. कोणत्या वाक्यावर किंवा त्या वाक्यातील कोणत्या शब्दावर भार द्यायचा आपल्याला, जे या वाक्यातील जो शब्द अतिशय महत्वाचा आहे, या वाक्याचा पूर्ण सार अर्थ त्या शब्दावर आहे, त्या शब्दाला जर रिटून स्पष्ट असा मोठ्या आवाजात उच्चार केला पाहिजे. तरच ते बोलण्याची गती, शब्दोच्चार आणि आवाजाचं चढ उतार तुमचं बोलणं हे प्रभावी असलं पाहिजे. बरोबर. नंतर बोलताना तुमचा चेहरा हा बोलका दिसला पाहिजे. म्हणजे समजा आपल्याकडे 9 रस आहेत, आपण जे निवेदन कराल त्याच्यामध्ये वीर रस येतो, करुण रस येतो, श्रंगार रस येतो, असे 9 रस येतात. ते रस ते तुमच्या चेहऱ्यावर प्रकट झाला पाहिजे. त्याला मुद्रा अभिनय असं म्हणतात. तुमचा चेहरा बोलका पाहिजे. डोळे, नाक, ओठ, गाल, तुमच्या हातवारी करताना सुद्धा त्याला सुद्धा एक काळ आहे. कसे हात हलवायचे नाही. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ, म्हणजे हात जशी करतो आपण काळानुसार हात वारी करतो, तसंच आपल्या डोळ्याची नजर सुद्धा काळानुसार बदलली पाहिजे. भविष्य काळाला पुढे बघायचं, वर्तमान काळाला समोर बघायचं आणि मग असं मागं बघायचं. डोळे आणि हात म्हणजे हा काळ जो आहे, असा अभिनयाची जर सांगड घालून जर तुम्ही जर निवेदन केलं
तर लोकांना खूप आवडेल, खूप आवडेल. परत परत तुमची मुलाखत, तुमचं निवेदन त्यांना ऐकावं असं वाटतं. हा चेहरा बोलका पाहिजे, एकाग्रता पाहिजे बोलताना. नंतर पुन्हा बघ, आपण निवेदन करताना त्या निवेदकानं आत्मपरीक्षण करायचं की व्हिडिओ युट्यूबला सोडायच्या अगोदर मी बोलतो ते बरोबर बोलतोय का, चुकीचं बोलतोय का, मला जमलंय का, आपण नवीन आहात, आपण अनुभवी नाहीत. तर अनुभवी होण्यासाठी आपल्या चुका आपण शोधण्यासाठी आपलाच व्हिडिओ आपण बघायचा आणि आपण कुठं चुकलोय, दुसऱ्याने आपल्या चुका काढण्यापेक्षा आपण स्वतःच्या चुका स्वतः काढायच्या आणि त्याच्यामध्ये सुधारणा करायची. त्याला आत्मपरीक्षण असं म्हणते. आणि त्यामुळे आपली सरळ म्हणजे स्वतःची परीक्षा स्वतःने घ्यायची आणि पास होऊन जायचं. आणि असं जर केलं आणि कुठलंही बोलताना अभ्यासपूर्ण बोलायचं आणि परखडपणे आणि मोकळ्या मनानं जर तुम्हाला बोलायचं असेल चव्हाण साहेब, तर त्याला पूर्वज्ञान असणं आवश्यक आहे. पूर्वज्ञानाशिवाय जर तुम्ही बोलला ना, लोक नाही समजणार आणि तुम्ही बोलताना अडखळणार. त्यामुळे पूर्वज्ञान अभ्यासपूर्ण जर आपण निवेदन करायला लागलो तर हसत खेळत आपण मनमोकळेपणानं निवेदन करू शकतो आणि प्रेक्षकाला आवडेल आणि प्रेक्षक तुमची स्तुती करतात, तुमचं कौतुक करतात आणि परत पुन्हा आणखी दुसरा व्हिडिओ करा. तुम्हाला करायचं होतं करा किंवा करू नका, आपले प्रेक्षक म्हणतील चव्हाण साहेब आणखी व्हिडिओ करा, तुमचे आवडतात, आम्हाला ऐकावं वाटतात. एवढे गुण तुम्हाला निवेदन करण्यासाठी आवश्यक आहे. बरोबर. आणि सर तुमचे व्हिडिओ बघताना बरं का, मी असं बघतो की तुम्ही गाडीहून असेल, बांधावून असेल पडण्याची ऍक्टिंग करता आणि ती करण्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे, त्याशिवाय कुणालाही जमत नाही. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? हा, चांडाळ चौकाच्या करामतीमध्ये पाटलाची भूमिका करतो, तर त्याच्यामध्ये उड्या मारणे हे जे आहे त्यासाठी व्यायाम हा लवचिक, शरीर हे माणसाचं लवचिक असलं पाहिजे. माणसाचं म्हणजे कलाकार आहे, ज्यांना कलाकार व्हायचे त्यांना डान्स आला पाहिजे, त्यांना शरीर कसं रबरासारखं वागलं पाहिजे. स्त्रीचं सुद्धा भूमिका करताना आपलं शरीर पूर्ण स्त्रीमय झालं पाहिजे आणि पुरुषाची भूमिका करताना मर्दानी शरीर झालं पाहिजे ताटं. हा सगळा मानसिकतेचा खेळ आहे आणि शारीरिक शक्तीपेक्षा मानसिक शक्ती ही जबरदस्त असते. तुमच्या मनामध्ये जर आपली स्त्रीत्वाची भावना निर्माण झाली, तुमच्या मनामध्ये जर लहान मुलांची भावना निर्माण झाली, तर आपोआप तसं शरीर होऊ शकतं. त्या शरीराला नेहमी सवय लावायची, शरीर ही लवचिक करायचं आणि स्वतःला आपण प्रौढ आहात, आपलं वय जास्त झालेलं आहे, आपल्याला जमल का नाही असं स्वतःबद्दल कधी निगेटिव्ह विचार करायचा नाही. हसत खेळत अभिनय करायचा आणि मनमोकळ्यापणानं सावधगिरीनं उड्या मारायच्या आणि अंगाला ते सवय पाहिजे, ती उड्या कशा मारायच्या, काय पाहायचं काय होत नाही, त्याला सवय पाहिजे, त्याला प्रॅक्टिस पाहिजे त्याची. आणि सर ते दोंडाचा एक एपिसोड होता बघा, दोंड पळायचा, त्यात इंग्लिश बोलाल बघा तुम्ही, तर इंग्लिश पण शिकायला पाहिजे का? हा, नाही, सर्व भाषेचं ज्ञान असलं तर उलट चांगलं आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी, भोजपुरी, तमिळ, तेलुगू, आपल्या भारत देशामध्ये 14च्या वर भाषा आहेत, त्या भाषेचं ज्ञान घ्यायला काय हरकत नाही. उलट अनेक भाषामध्ये तुम्ही जर बोलायला लागलात तर भारत माझा देश आहे आणि आपण भारताचे नागरिक आहोत, भारताचा कलावंत आहे म्हणून तुमचा स्वीकार होईल ना. राष्ट्रीय एकात्म सर्व भाषेला समर्थीची वागणूक देताय तुम्ही तुमच्या निवेदनामध्ये आणि आनंद वाटेल बाकीच्या भाषिकांना सुद्धा. आणि हे पहा चव्हाण साहेब, कला ही कशी आहे, समाज परिवर्तन करण्याचं फार मोठं असं माध्यम आहे आणि चांगलं आपल्याला शिकवायचं. आपल्या देशभक्ती म्हणा, कौटुंबिक संस्कार म्हणा, सामाजिक ऐक्य म्हणा, हे आपल्याला ह्याच्याबद्दल करता येतात. चांगला समाज घडवता येतो, चांगलं प्रबोधन करता येतो. हे एक सामाजिक कार्य आहे ना. आणि सामाजिक बांधिलकी आहे कलाकाराच्या, त्याने ती निभावणं मूलभूत गरजेचं आहे. समाजाचं उत्तरदायित्व आहे, त्याच्यातून मुक्त झालं पाहिजे आपण. मला आणखीन एक प्रश्न विचारत होता. विचार. आपले बाळासाहेब जे दारुड्याची भूमिका करतात, खरंच पिल्याकडे एकदम डिटेल दिसतं, ते खरंच येतात का? या चांडाळ चौकडीच्या करामतीमध्ये कुणीही दारू पित नाही. सगळे गरीब समाजातले, बहुजन समाजातले आहेत, त्यांनी प्रापंचिक आहेत. त्यामुळं आपल्या या वेब सिरीजमध्ये एकही कलाकार आमच्या दारू पित नाही, सिगरेट ओढत नाही, कुठलंही व्यसन नाही त्यांना. आता बाळासाहेब हे पूर्ण त्याच्यामध्ये त्या भूमिकेमध्ये धुंद होऊन जातात.
हा. एकाग्रत होऊन जातात. ते स्वतःला सुद्धा विसरून जातात. हम्म. त्यांचं नाक फुगवणे किंवा डोळे लाल करणे किंवा डोळ्याची तार करणे हम्म. किंवा त्या पद्धतीनं जीभ लवचिक करणे बोलणे हम्म. आणि पूर्ण शरीरामध्ये ती भिनते ती भूमिका. हम्म. आणि शरीरामध्ये 100% ज्यावेळेस भूमिका भिनती त्यावेळेस लोकांना वाटतं की खरंच दारू प्यायल्याशिवाय हा अभिनय करू शकत नाही. हम्म. दारू पिऊन अभिनय कोणालाही जमत नसतो. ते नकली असतात. हम्म. हा ओरिजिनल अभिनय. आणि मला अभिमानाचा अर्थ चांगला चुकत्या कारामध्ये निस्वार्थी टीम आहे आमची, निर्व्यासनी टीम आहे. सर बोला. तुम्ही आम्ही इथं आलो आणि तुम्ही एवढ्या आपुलकीनं आम्हाला प्रश्न उत्तर दिली, इतकी माहिती दिली, त्यासाठी आम्ही खूप खूप आभार आहे. धन्यवाद चव्हाण साहेब. ह्याचं काय धन्यवाद चव्हाण साहेब हा. की माझं वय आता मोठं व्हायचं नाही. तुम्हाला सारख्याला शुभ आशीर्वाद द्यायचं, तुम्हाला प्रेरणा द्यायची, तुमचं कौतुक करायचं चांगल्या कामाचं आणि तुम्हाला मोठं करायचं. ह्याच्यातच माझ्या जीवनाचं सार्थक आहे. धन्यवाद. 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 आभार आहे.